श्री गुरुचरित्र अध्याय 6. पुलस्त्य या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही एक मोठी शिवभक्त होती. ती नित्य नियमाने शिवलिंगाची पूजा करत, त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला शिवलिंग काही सापडेना. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले. त्यावेळी तिचा पुत्र रावण तिथे आला. आपल्या आईला नमस्कार करून त्याने विचारले, तू कोणाची व कशासाठी पूजा करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी पराक्रमी असताना मृत्तिकेच्या लिंगाची पूजा कशाला करतेस? मी तुला कैलासाचा आणून देतो. तेव्हा त्वरेने तो शुभ्र सुंदर कैलासाजवळ आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरचे देवगण भयभीत होऊन शिव पार्वतीकडे आले. पार्वती म्हणाली, कैलासाला असे हादरे का बसतात? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे. तेव्हा भगवान शंकरांनी डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात जमिनीच्या सांध्यात अडकली. रावण भक्तीने विनवू लागला, प्रार्थना करू लागला. त्यांची विनंती ऐकून भगवान शंकरांनी त्याची सुटका केली. तेव्हा रावण म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी ते आलो असून शिवलिंगाची पूजा नित्य करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, जर पूजेचे एवढेच अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी माझे आत्मलिंग तुला देतो. हे लिंग म्हणजे माझे प्राण आहे. ज्याच्याजवळ हे लिंग आहे त्याला मृत्यू नाही. याच्या दर्शनाने सर्व दोष नष्ट होतात. परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठेही ठेवू नको. त्याची 3-4 वर्ष पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. हा सारा प्रकार नारद मुनींना कळला. ते त्वरेने इंद्रलोकास गेले. नारद म्हणाले, भगवान शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले, तो आता अमर होणार. हे ऐकून इंद्रदेव म्हणाले, नारदा, यावर उपाय सुचवा. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रदेव नारद ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांना सर्व प्रकार सांगितले. ब्रह्मदेव म्हणाले, आपण लवकर भगवान विष्णूंना भेटूया, तेच आता उपाय सांगतील. तेव्हा सर्वजण भगवान विष्णूंकडे जाऊन सर्व प्रकार सांगितला. देव कार्याचा नाश झाला असे म्हणून भगवान शंकरास भेटण्यात गेले. भगवान विष्णू भगवान शंकरांना म्हणाले, रावणासारखा क्रूर दैत्याला प्राणलिंग दिला, त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला. तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून ठेवले व ते नारदाला म्हणाले, रावणाला संध्यास्नान करायची सवय आहे. तुम्ही बोलत बसून पुढे जाण्यास विलंब करा. त्यानंतर भगवान विष्णूंनी गणेशाला बोलावले आणि म्हणाले, तू बालकाच्या रूपात रावणाकडे जा आणि रावण संध्यास्नान करण्यासाठी प्राणलिंग कोणाकडे तरी देईल, ते तू बालकाच्या रूपाने तेथे जाऊन आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. ते आत्मलिंग तू भूमीवर ठेव. गणेश बालक रूपात तेथे आला व रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावण गणेशाला म्हणाला, आपली संध्यास्नान होईपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव. गणेशाने त्याची विनंती मान्य केली आणि गणेश म्हणाला, मी लहान असून हे लिंग जास्त वेळ हातात घेऊन उभे राहू शकत नाही. तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारी, तरी तू आला नाहीस तर हे आत्मलिंग मी खाली ठेवेन. रावण अर्घ देत असताना गणेशाने हाका मारण्यास सुरुवात केली, परंतु रावण ध्यान करीत होता. 3 वेळा हाका झाल्या तरी तो आला नाही. शेवटी सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. त्यानंतर रावणाला हे समजता गणेशाला मारायला सुरुवात केली. मी माझ्या वडिलांना सांगतो असे म्हणून गणेश तेथून निघून गेले. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. ते उचलले गेले नाही, परंतु गोकर्णासारखे लांब राहिले. महाबळी रावणाचा उपाय चालेना म्हणून लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात. पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.